दिल्लीतील जंतर मंतर इथं सुरू असलेल्या विद्यार्थी आंदोलनाला मराठा आंदोलनाचे नेते मनोज जरांगे पाटील यांनी जाहीर पाठिंबा दिलाय। विद्यार्थ्यांच्या प्रश्नांवर केंद्र सरकारने तातडीने भूमिका स्पष्ट करून योग्य तो निर्णय घ्यावा अशी मागणी त्यांनी केली। प्रसार माध्यमांशी बोलताना जरांगे पाटील म्हणाले की एखाद्या व्यक्तीविरोधात मोठ्या प्रमाणावर आंदोलन उभं राहत असेल तर त्या आंदोलनाची सरकारने गंभीर दखल घ्यायला हवी। आंदोलनकर्त्यांच्या मागण्यांवर संवादातून तोडगा काढणे आवश्यक आहे असं त्यांनी सांगितले। यावेळी त्यांनी केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी नैतिक जबाबदारी स्वीकारावी अशी भूमिका व्यक्त केली। तसंच विद्यार्थी आंदोलन आणि सामाजिक कार्यकर्ते सोनम वांगचुक यांच्या आंदोलनाचेही सरकारने तातडीने दखल घ्यावी असं मत त्यांनी मांडले। आंदोलन जर लोकशाही मार्गाने चाललंय तर सरकारला काहीच हरकत नाहीये। एक माणूस जवळ धरण्यापेक्षा मी 4-5 दिवसापूर्वी सुद्धा मीडियामध्ये हे सांगितलं की राजीनामा घ्यायचाच ना, का सांभाळायचं एवढं? काय मोदी साहेबाला काय विशेष आहे एवढं? अमित शाह साहेबाला काय विशेष आहे एवढं? किती योग कोण आहे त्या प्रधानाला त्याला काढायचं काय? कशामुळे आवडीतं तुम्ही विनाकारण? जर करोडो लेकरांचं राज्यातल्या वाटलं झालंय तर ते सुद्धा मतदार आहे तुमचा, त्या लेकरांचं वाटलं होतंय तर तुम्ही ते होऊ नाही द्यायला पाहिजे, हे माझं ठाम मत आहे त्याबद्दल। केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्यासाठी आंदोलन सुरू आहे, व्हायला पाहिजे की नाही राजीनामा? का नाही व्हायला पाहिजे तेच म्हणतो ना मी, का नाही घ्यायला पाहिजे? का सांभाळायचं? जर पोरांचं वाटलं झालं देशातल्या तर मोदी साहेबांनी 100% त्याला त्या पदावरून हटवलं पाहिजे, 100% हटवलं पाहिजे। आज आंदोलकांवर लाठीचार्ज झालेला आहे, अश्रू धुवाच्या नळकांना देखील फोडला गेला, आंदोलन चिघळण्याचा प्रयत्न केला गेला असं बोललं जातं। मी एक सांगतो की आंदोलन दडपणं हे काम सरकार कधी पण करतं। आजच नाही, इथून पाठीमागचे अनेक अनुभव आहेत की सरकारच्या वतीने ती गोष्ट होतीच, 100% ती केलीच जाते। आपण ठाम राहायचं असतं, आपण लढायचं असतं, आपण अन्यायाच्या विरुद्ध लढायचं असतं आणि देशातल्या लाखो लेकरांचं जर वाटलं झालं असेल तर सरकारनं सुद्धा त्या मंत्र्याचा राजीनामा 100% घेतला पाहिजे। अनेक ठिकाणी आंदोलनाला पाठिंबा मिळतोय, अनेक नेते अभिनेते असतील, सगळेच येतात, सगळेच आम्ही बोलतो म्हणजे सातच आहे ना, म्हणूनच बोलतो ना, म्हणजे आपला पण या आंदोलनाला पाठिंबा सात आहेच ना, नसतं तर आम्ही बोललोच नसतो ना। कारण ते वयस्कर आहेत बसलेले, काय नाव आहे ते सोनम भाऊ बसले, ते अवयस्कर आहेत, त्यांना साथ दिली पाहिजे सगळ्यांनी। आपल्या सोबत असणार हो, ते वयानं जर इतके वयस्कर आहेत आणि उपोषण करतायत तर सरकारने विनाकारण त्यांच्या हालापेक्षा नाही केल्या पाहिजे। त्यांचं म्हणणं काय, चर्चा केली पाहिजे सरकारनं, त्यांचा तोडगा काढायचा प्रयत्न केला पाहिजे। त्यांचं वय खूप आहे, इतका वयस्कर माणूस आपल्या देशात जर गोरगरिबांच्या लेकरासाठी उपोषणला बसतोय तर त्याची चर्चा करून दखल घेतलीच पाहिजे। इतकं बेदखल करायचं काम सरकारकडून नाही झालं पाहिजे। आंदोलकांनी आज संसदेवर जाण्याचं सांगितलं होतं, संसदेवर जाण्यापासून त्यांना रोखलं जात आहे, लाठीचार्ज होतोय, अश्रू धुवाच्या नळकांड्या फोडल्या जात आहे, म्हणजे त्यांना आंदोलन करू दिलं जात नाही। ते आंदोलन बंद पाडायचे ती भूमिकाच असते सरकारची, ते बंद करणार आपण ठाम असलं पाहिजे। दिल्लीमध्ये आज हजारो विद्यार्थी होते त्या आंदोलनात, तुफान लाठी हल्ला विद्यार्थ्यांवर दिल्ली पोलिसांनी आज लाठी हल्ला केला। नाही, ते चुकीचं आहे, सरकारनं ते चुकीचं केलं। कुठल्याही शांततेचे आंदोलन मोडून काढायला, हे बघा तुम्ही विचार नाही मोडू शकत, तुम्ही गोरगरिबांच्या लेकराचं हल्ले करून आयुष्य नाही उद्ध्वस्त करू शकत। त्या वयस्कर सोनम भाऊंची मागणीच काय आहे की गोरगरिबांच्या लेकराला न्याय मिळाला पाहिजे, त्यांच्या पाठीशी लोक उभे राहणारच ना। तुम्ही सरकार आहेत म्हणून तुम्ही दडपशाही करून आंदोलन नाही मोडू शकत लोकशाहीतले, म्हणून ते सगळेच लोक त्या सोनम भाऊच्या वय बघून त्यांच्या पाठीशी नक्की येतात। ते कोण आहेत, काय आहेत, कसे आहेत कोणाला माहित नाही, परंतु आजचा मुद्दा तरी त्यांचा विद्यार्थ्यांच्या हिताचा आहे, त्यामुळं आज त्यांच्या सोबत लोक आहेत। भविष्यात हे आंदोलन आणखी उग्र होईल आजच्या घटनेनंतर? उग्रने न्याय नाही मिळणार, आम्ही सुद्धा आंदोलन करून येत, उग्रने न्याय नाही मिळणार आपलं, असं लोकशाही मार्गानंच जे सोनम भाऊ करतायत त्या पद्धतीनंच। दिल्लीतील जंतर मंतर इथं सुरू असलेल्या आंदोलनाच्या समर्थनार्थ रायगड जिल्ह्यातील खोपोली शहरात महाविकास आघाडीच्या वतीनं धरणे आंदोलन करण्यात आलं। भर पावसात डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर स्मारकाजवळ झालेल्या या आंदोलनात विविध पक्षांचे पदाधिकारी, कार्यकर्ते आणि नागरिक सहभागी झाले होते। आंदोलनादरम्यान सहभागी आंदोलकांनी दिल्लीतील आंदोलनाला पाठिंबा दर्शवत आंदोलनादरम्यान झालेल्या कथित पोलीस कारवाईबाबत निषेध व्यक्त केलाय। तसंच लोकशाही मार्गाने सुरू असलेल्या आंदोलनाबाबत सरकारनं संवाद
संवादातून तोडगा काढावा अशी मागणी आंदोलनकर्त्यांनी केली आहे. यावेळी केंद्र सरकार विरोधात घोषणाबाजी करण्यात आली. आंदोलन शांततेत पार पडले. परिसरात आवश्यक पोलीस बंदोबस्तही ठेवण्यात आला होता. खरं ही गोष्ट ना प्रशासनाने काय सांगू, मला खरं वाटतं की आज विद्यार्थी त्यांच्यासाठी म्हणजे वोटिंग आपण त्यांना करतो, मतदान आपला हक्क आहे. मग ह्या मला एकच सांगा नागरिकांना, आता आपली चूक आहे ही की जेव्हा मतदान आपण करतो तेव्हा आपण विसरलो जातो, पैशाने भुललो जातो. पण आता आपल्याला खरं समजलंय की प्रशासन आपल्या कुठल्या लक्षाने म्हणजे काय समजतो, आपल्या विद्यार्थ्यांना कशा पद्धतीने हँडल करतोय. जर आपला प्रत्येक मुलगा मतदान करत असेल तर या गोष्टीकडे प्रशासनाने दाद घेतली पाहिजे. ज्यावेळी इलेक्शन येईल तेव्हा हा आपण उत्तर त्यांना दिलं जाईल. आज आपल्याला लाठीचार्ज करताय, आपण सहन करू. आपण एक मावळे आहोत, आपण सहन करण्याची शक्ती आहे. पण ज्या दिवशी इलेक्शन येतील त्या दिवशी आपण त्यांना दाखवू की आमचे विद्यार्थी का आम्ही काय आहोत. कोल्हापूरच्या गोकुळ शिरगाव येथील युनिटी मोटर्स कंपनीची तब्बल 2,36,00,000 रुपयांची ऑनलाईन फसवणूक करणाऱ्या आंतरराज्यीय सायबर टोळीचा कोल्हापूर सायबर पोलिसांनी पर्दाफाश केलाय. या प्रकरणी गुजरातमधील अहमदाबाद इथून 5 आरोपींना अटक करण्यात आली. त्यांच्यात एका ऑटोमोबाईल इंजिनियरसह उच्च शिक्षित तरुणांचा समावेश असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे. पोलिसांच्या माहितीनुसार आरोपींचं वय 20 ते 25 वर्षाच्या दरम्यान असून त्यांनी तांत्रिक ज्ञानाचा वापर करून अत्यंत नियोजन पद्धतीनं ऑनलाईन पद्धतीनं आर्थिक फसवणूक केल्याचं प्राथमिक तपासात निष्पन्न झालंय. या प्रकरणाचा तपास करत सायबर पोलिसांनी तांत्रिक विश्लेषण आणि डिजिटल पुराव्यांच्या आधारे आरोपीपर्यंत पोहोचत त्यांना अटक करण्यात आली. या प्रकरणातील आर्थिक व्यवहार, टोळीचे नेटवर्क आणि इतर संबंधित बाबींचा पुढील तपास सुरू आहे अशी माहिती पोलिसांनी दिली आहे. मध्ये जे चॅलेंज आहे ते सायबर क्राईमचे इन्व्हेस्टिगेशन एक मोठा चॅलेंज आहे पोलीस दलासमोर. सायबर क्राईमची जे व्याप्ती ज्या अनुषंगाने वाढत आहे त्या अनुषंगाने आमची सायबर पोलीस स्टेशनची टीमने खूप चांगली डिटेक्शन केलं आहे. काही दिवसापूर्वी युनिटी मोटर्स कोल्हापूरचे अकाउंटचे बॉस स्कॅम झाला होता. त्यामध्ये त्यांना वेल फिशिंग पण म्हणत आहे. त्यामध्ये जे पण अकाउंटंट किंवा फायनान्सचे डील करणारे व्यक्ती आहे त्यांना त्यांचे CEO किंवा ओनरचे एक व्हॉट्सअप मेसेज येत आहे की अर्जंटली तुम्ही या नंबरवर, या अकाउंट नंबरवर इतके पैसे ट्रान्सफर करा. असे 4 ट्रान्झॅक्शनमध्ये 2 दिवसामध्ये युनिटी मोटर्सचे एकूण 2,36,00,000 रुपये ट्रान्सफर झालं. आणि ते अकाउंटंटला वाटत होते की त्यांचे बॉसने हे आदेश दिला आहे. 2 दिवसानंतर जेव्हा त्यांनी बघितले की इतके मोठे ट्रान्झॅक्शन्स होत आहे तर त्यांना डाऊट आल्यानंतर त्यांनी त्यांचे CEOला विचारले तर त्यामध्ये असे निष्पन्न झालं की खरोखर असे कोणतेही आदेश दिले गेले नव्हते. आणि यामध्ये असे होत आहे की कोणी APK किंवा झिप फाईल जे आहे ते व्हॉट्सॲप किंवा इतर माध्यमाने, ईमेलच्या माध्यमाने तुम्हाला पाठवत आहे. आणि तुम्ही जेव्हा डाउनलोड केले तर तुमचे जे ॲक्टिव्ह व्हॉट्सॲप वेब सेशन आहे किंवा तुमचे पूर्ण मोबाईल हॅक होत आहे. आणि त्या अनुषंगाने 2 प्रकारचे फ्रॉड करत असतात. यामध्ये तुमचे व्हॉट्सॲप वेब जेव्हा ॲक्टिव्ह होत आहे तुमचे ॲक्टिव्हिटीज मॉनिटर करत आहे की तुम्ही तुमचे बॉसने कशा पद्धतीने बोलत आहे, काय पद्धतीने तुम्ही मेसेज करत आहे. हे मॉनिटर केल्यानंतर ते स्कॅमस्टर्स जे आहे त्यांचे नंबर बॉसचे नावानी किंवा CEOचे नावानी, त्यांचे नंबर बॉसचे किंवा CEOचे नावानी करून सेव्ह करून त्यांचे DP लावून तुम्हाला असे अकाउंटंटला असे हे देत आहे, भासवत आहे की ते स्वतः CEO किंवा बॉसचे डायरेक्शन्स आहे. असे 2,36,00,000 रुपयाचे फ्रॉड दाखल झालं होतं. ज्या अनुषंगाने गोकुळ शिरगाव पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल झाला होता. आणि गुन्ह्याची व्याप्ती बघून इमिडिएटली सायबर पोलीस स्टेशनला हे गुन्हा वर्क करण्यात आला होता. त्यामध्ये परराज्यात जाऊन आता सायबर पोलीस स्टेशनने 5 आरोपी यांना अहमदाबादवरून अटक करण्यात आलं आहे. आणि त्यामध्ये आमचे अधिक तपास सध्या सुरू आहे. आणि 5 आरोपी जे आहे सर्व अहमदाबादचे राहणारे आहे. आणि त्यामध्ये त्यापैकी मुख्य सूत्रधार जे आहे राजेश उर्फ DK गिरधारीलाल गुरनानी 53 वर्षाचे आहे. आणि इतर जे 4 लोक आहे त्यामध्ये एक देव परेशभाई त्रिवेदी हे ऑटोमोबाईल इंजिनियर आहे. तर बाकीचे 4 आरोपी हे 20 ते 25 वर्षाचे आहे वयाचे आणि सर्व शिकलेला आरोपी आहे. आणि त्यांचे गाडी जे आम्ही जप्त केलेलं आहे त्या गाडीमध्ये युनिटी मोटर्सचे शिक्के, युनिटी मोटर्सचे बँक अकाउंट डिटेल्स आणि इतर सर्व डिटेल्स
आम्हाला प्राप्त झालेलं आहे. आतापर्यंत 2,36,00,000 रुपयाचे जे फ्रॉड झालं आहे त्यापैकी 82 लाख रुपये 82 lakhs रुपीज होल्ड करण्यामध्ये किंवा फ्रीज करण्यामध्ये कोल्हापूर पोलिसला यश प्राप्त झालेलं आहे आणि ते पैसे परत करण्याची प्रक्रिया तीव्र गतीने सुरू आहे आणि मोस्टली या आठवड्यामध्ये कोर्टचे आदेश प्राप्त झाल्यानंतर हे पैसे आम्ही परत करू. तर सर्व पत्रकार बंधूच्या माध्यमाने किंवा मीडियमच्या माध्यमाने आम्ही सर्वांना आवाहन करू इच्छितो. यामध्ये सेबीने पण 2 दिवसापूर्वी एक अलर्ट जारी केला आहे. I4Cने पण बॉस स्कॅममध्ये अलर्ट जारी केला आहे आणि अत्यंत तीव्र गतीने तपास करून सायबर पोलीस स्टेशनने या गुन्ह्याचे छडा लावले आहे आणि यामध्ये 5 आरोपीला आतापर्यंत अटक केलं आहे. ज्यांचे धुरे इतर राज्यामध्ये पण जात आहे त्यांचे पण तपास आमचे सुरू आहे. त्यांचे इतर डिटेल्स आम्ही आता शेअर करत नाही की फक्त हे जे बॉस स्कॅम आहे त्या अनुषंगाने कोणीही इंडस्ट्रियलिस्ट असो किंवा बिझनेसमॅन असो किंवा मोठी इस्टॅब्लिशमेंट असो त्यांना अगर व्हॉट्सॲप किंवा सोशल मीडिया किंवा ईमेलचे माध्यमाने ते अगर कोणीही रिक्वेस्ट पाठवत आहे लार्ज स्केल मनी ट्रान्सफरसाठी तर सर्वांना अलर्ट राहण्याची गरज आहे आणि कॉल करून किंवा व्हिडिओ कॉल करून ते खात्री करण्याची गरज आहे की असे काही लीगल ऑर्डर्स त्यांना प्राप्त आहे की नाही. दुसरा कोणतेही ॲनॉनिमस APK किंवा झिप फाईल ते डाउनलोड करण्याचे पूर्वी थोडा अलर्ट राहून हे करायचे आणि कोणतेही अशी संशयास्पद फाईल डाउनलोड करायचे नाही. दुसरी गोष्ट कोल्हापूरमध्ये मागचे महिना आम्ही म्यूल अकाउंट्सवर कारवाई केले होते. म्यूल अकाउंट्स म्हणजे की असे बरेचसे अकाउंट्स आहे जे बरेचसे लोक गेमिंगचे पैसे परत आणण्यासाठी किंवा थोडे कमिशनवर ते पैसे अकाउंट्स सबलेट करतात किंवा रेंट आऊट करतात आणि त्यांचे यूज मोठ्या प्रमाणावर सायबर फ्रॉडस्टर्स करत आहे. आणि असे यासारखे मागचे यामध्ये 30 होते ना टोटल म्यूल 30 म्यूल अकाउंट्सवर आम्ही गुन्हा दाखल केले होते आणि यामध्ये आणखी जवळपास 300 कोल्हापूरचे अकाउंट्स आहे जे देशाचे वेगवेगळं तपास यंत्रणेने फ्लॅग केले आहे की यामध्ये सस्पिशियस ट्रान्झॅक्शन झाले आहे. हे जवळपास 300 अकाउंट्सची आमची तपासणी सुरू आहे आणि त्या अनुषंगाने आमचे तपास सुरू आहे आणि यामध्ये आज उशिरापर्यंत आज असे 2 वेगवेगळे गुन्हा कोल्हापूरचे 2 पोलीस स्टेशनमध्ये म्यूल अकाउंट्स जे सबलेट करत आहे त्यावर दाखल होणार आहे. यामध्ये पण आम्ही सर्वांना आवाहन करू इच्छितो की कोणी तुमचे लेजिटिमेट अकाउंट कोणी इतरचे आमिष न पडता 2% 3% कमिशनवर तुम्ही ते सबलेट किंवा आउटसोर्स करू नका. हे गैरकायदेशीर बाब आहे आणि यामध्ये कानूनचे प्रावधानाने कडक कारवाई करता येईल. तिसरा यामध्ये आता केंद्र सरकारचे मदतीने एक मनी रेस्टोरेशन मॉड्यूल सायबर पोलीस स्टेशनने सायबर डिपार्टमेंटने सुरू केलं आहे. I4C केंद्रीय गृह मंत्रालय आणि महाराष्ट्र सरकारने तर I4Cचे जे मनी रेस्टोरेशन मॉड्यूल सुरू केलेलं आहे त्यामध्ये काय आहे की 1930मध्ये अगर तुमच्यासोबत काही सायबर फ्रॉड झालेला आहे आणि यामध्ये अगर तुमचे रक्कम गेलेला आहे तुम्ही अगर लगेच 1930वर याबद्दल सायबर कंप्लेंट केले तर बरेचसे पेमेंट गेटवेवर हे मनी जे होल्ड होतात फ्रीज होतात. तर यासारखे असे जे पैसे फ्रीज झाले होते पूर्वी तुम्हाला हे पैसे मिळण्याकरिता कोर्टाचे आदेशची गरज होती. आता केंद्र सरकारने यामध्ये एक शिथिलता आणली आहे की 50,000 रुपयेपर्यंत अगर तुमचे पैसे फ्रीज आहे तर ते पैसे फक्त एक इंडेमनिटी बॉन्ड घेऊन संबंधित सायबर पोलीस स्टेशन बँकला आदेशित करू शकतात. या संबंधित पोलीस स्टेशन आदेशित करू शकतात आणि बँक लगेच 2 ते 3 वर्किंग डेमध्ये हे पैसे रिलीज करणार आहे. मागचे 10 दिवसमध्ये सायबर पोलीस स्टेशनने जे कारवाई केली आहे यामध्ये जवळपास 494 असे ग्राहक धारकांना जवळपास 15 लाख रुपये त्यांच्या अकाउंटमध्ये परत करण्यात आलं आहे. ज्यापैकी आजपर्यंत 3 लाख रुपये परत झालेले आहे. पुढचे 2 दिवसामध्ये वीकेंड असल्यामुळे पुढचे 2 दिवसमध्ये इतर जे 12 लाख रुपये आहे 12 लक्ष रुपये आहे ते ग्राहकांना किंवा ज्यांच्यासोबत फ्रॉड झाले होतं त्यांना परत होणार आहे. यामध्ये पण मी लोकांना आवाहन करू इच्छितो ज्यांचे पण सायबर फ्रॉड झाले होते
आणि ज्यांचे काही पैसे फ्रीज आहे, तुम्ही संबंधित तुमचे पोलीस स्टेशन जिथे तुमचे गुन्हा दाखल झाला होता तिथे संपर्क करा आणि मनी रिस्टोरेशन मॉड्यूलचे वापर करून जे पण राहिलेले लोक आहे आणि 50,000चे कमी अगर अकाउंटमध्ये पैसे ऑलरेडी फ्रीज आहेत तर ते पैसे लगेच 7 दिवसाच्या आत परत करता येणार आहे. तर हे पूर्ण जे कारवाई आहे PI सायबर हारुगडे, PSI मेहत्रे आणि सायबरचे पूर्ण टीम यांनी मागचे 10 दिवसमध्ये केलं आहे. कोल्हापूर जिल्ह्याचे वतीने पूर्ण सायबर टीमचे मी अभिनंदन करतो आणि आपल्या माध्यमाने हे बॉस स्कॅम, वेल फिशिंग जे मोठ्या प्रमाणावर देशमध्ये असा सध्या मागचे 15-20 दिवस किंवा 1 महिन्यामध्ये दिसत आहे, त्याबद्दल जनजागृती आणि अलर्ट करण्यासाठी मी आवाहन. धुळे जिल्ह्यातील शिरपूर शहरातील मुख्य रस्त्यावरील गुजराती कॉम्प्लेक्समध्ये भीषण आग लागल्याची घटना घडली. प्राथमिक माहितीनुसार आग एका कपड्याच्या दुकानातून सुरू झाली आणि काही वेळातच शेजारील अनेक दुकानांमध्ये पसरली. आगीमुळे परिसरात धुराचे लोट पसरल्यानं नागरिकांमध्ये काही काळ घबराटीचं वातावरण निर्माण झालं. घटनेची माहिती मिळताच अग्निशमन दलाच्या गाड्या तातडीनं घटनास्थळी दाखल झाल्या. आग आटोक्यात आणण्यासाठी अग्निशमन दलाचे जवान शर्थीचे प्रयत्न करत आहेत. स्थानिक प्रशासन आणि नागरिकांच्या मदतीनं बचाव कार्य सुरू आहे. या आगीत मोठ्या प्रमाणात मालमत्तेचं नुकसान झाल्याची शक्यता वर्तवली जाते, मात्र अद्यापपर्यंत कोणतीही जीवितहानी झाली नाही अशी माहिती समोर आली. आगीचं नेमकं कारण आणि नुकसानीचा तपशील आग पूर्णपणे आटोक्यात आल्यानंतर स्पष्ट होणार आहे अशी माहिती प्रशासनानं दिली. या बातमीसोबतच महाराष्ट्र बुलेटिनमध्ये आता इथेच थांबतोय. अशाच महत्त्वाच्या बातम्यांसाठी पाहत राहा न्यूज मराठी 24/7. नवा भारत, नवा विचार.